सर्वांना सस्ने नमस्कार. माझं गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज एका वेगळ्या विषयावरती आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषयावरती बोलणार आहे. वास्तविक पाहता प्रत्येक गावामध्ये काही मंदिर असतात, विहार असतात, समाज मंदिर असतात. ही मंदिरं ही कुठल्याही समाजाची किंवा कुठल्याही विशिष्ट लोकांच्या मालकीची नसतात. ही आपल्या सर्व गावाच्या मालकीच्या असतात, शासनाची असतात. आणि ही सगळ्याची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मागं या ठिकाणी मला एक व्हिडिओ असा आला की ज्या व्हिडिओमध्ये आपलं जे ग्रामदैवत आहे श्री भैरवनाथ मंदिर, या मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी एक वाहन जाताना त्या मंदिराच्या फरशांवरून असं मागच्या बाजून वाहन जाताना त्या ठिकाणी आढळलं. आता हे वाहन आढळल्यानंतर उद्देश असा होता की अशा स्वरूपाची मोठी वाहनं फोर व्हीलर्स अशा मागच्या बाजूला नेणं आणि त्या ठिकाणी काही वस्तू वगैरे आणल्या असतील, कुंभारवाड्यातले जे काही कुंभार समाज आमच्या आहेत त्यांनी आणले असतील आणि तो व्हिडिओ माझ्यापर्यंत आला. वास्तविक पाहता याची सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. म्हणजे जर एका बाजूला आपण नवीन घेतलेली वाहनं अगदी भैरवनाथ मंदिराच्या समोर घेऊन जाऊन त्याचं पूजन करत असू तर मग दुसऱ्याला आपल्याला म्हणण्याचा अधिकार राहत नाही. त्यामुळे मी सर्व ग्रामस्थांना एवढीच विनंती करेन की काहीतरी आपण सगळ्यांनी, यात्रा कमिटी आहे, सगळ्यांनी बसून ठरवलं पाहिजे की बाबा ही वाहनं कुठपर्यंत आपल्याला नेणं गरजेचं आहे, कुठपर्यंत म्हणजे गेट होतं ते त्या ठिकाणी गेट अद्ययावत करून घेण्याची गरज आहे. आणि हे सगळं काम ग्रामपंचायतीनं, यात्रा कमिटीच्या सल्ल्यानं हे झालं पाहिजे. कारण शेवटी ह्या मंदिराची स्वच्छता राखणं, या मंदिराची काळजी घेणं, याचं स्ट्रक्चरल ऑडिट वेळोवेळी करणं ही सगळी जबाबदारी आपली आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायतनं त्यात पुढाकार घेणं हे संयुक्तिक आहे. आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी जी मोठी वाहनं आहेत, आता तिथे फरशा लावलेल्या आहेत, त्या ठिकाणी जर असं पूजण्यासाठी तुम्ही आता मंदिराच्या समोर म्हणजे श्री भैरवनाथांच्या समोर जर तुम्ही ट्रक असतील, मोठी फोर व्हीलर्स असतील, टू व्हीलर्स असतील तर मंदिराच्या पुढं नेण्याचा जो काय अट्टास होतोय तर तो आपल्या सगळ्यांना, म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, सगळ्या गावाने मिळून ते ठरवलं पाहिजे. आणि समोरच्या बाजूला जे मोठं गेट होतं ते गेट असं आओजाओ घर तुम्हाला असं न राहता व्यवस्थित ते गेट लावलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी छोटा दरवाजा ठेवून जे काही भाविक येतात त्या भाविकांना छोट्या दरवाजातून एंट्री देणं हे व्हायला पाहिजे. कारण अनेकदा आपण बघितलेलं आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्या दीपमाळीचे दगड पडले होते, लोक तिथं बसतात, गुटखा, मावा, तंबाखू खाऊन थुंकतात. ते हे कुठंतरी थांबलं पाहिजे. शेवटी गावाचं ग्रामदैवताला जेवढा आपण पूज्य मानतो, मग त्या ठिकाणी अशा प्रकारची अस्वच्छता आपण का करतो हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. किंवा जी काही आपल्या सरकारी मालकी असतील किंवा जी काही आपली समाज मंदिर असतील, जे काही आपली सभामंडप असतील, जी मंदिरं असतील, जी सार्वजनिक ठिकाणं असतील, आज या ठिकाणाची काळजी आपणच घ्यायला लागेल ग्रामस्थ म्हणून. पण ते आपण घेत नाही, तेव्हा आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी. ज्यांनी कोणी अशी मोठी अवजड वाहनं त्या ठिकाणी मागच्या बाजूनं रस्ता असेल तर तिकडून न्यावं, परंतु नेऊ नका. सगळ्यांना नियम सारखा आहे. जर तुम्ही त्या पद्धतीनं जर मोठी वाहनं पूजण्यासाठी अगदी नाथ मंदिराच्या समोर जर नेत असाल तर मग दुसऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळं सर्वांना समानतेच्या तत्वानं आपण वागवलं पाहिजे. सार्वजनिक ठिकाणाची काळजी घेतली पाहिजे. अनेक सार्वजनिक ठिकाणाची अवस्था इतकी वाईट झालेली आहे. त्या बेरडकीच्या वस्तीवर एक समाज मंदिर होतं, त्याची अवस्था ते कुठं आहे का नाही माहीत नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की जो काय आपला गावचा आडा आहे, आडाच्या शेजारी एक इमारत आहे, त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. माळावरती शेतकरी भवन आपण बांधलं होतं, त्याचा दगडसुद्धा राहिलेला नाही, वीटसुद्धा राहिलेली नाही. तर या सगळ्या वास्तू आहेत, ह्या वास्तू ह्या कुठल्याही एका समाजाच्या मालकीच्या नसतात, त्या गावाच्या मालकीच्या असतात, शासनाच्या इमारती असतात. आणि त्याची काळजी घेणं हे सर्वस्वी ग्रामस्थांची जशी जबाबदारी आहे त्याची सगळ्यात कायदेशीर जबाबदारी ही ग्रामपंचायतची आहे. आणि त्यामुळं सरकारी वास्तू आहेत त्याची काळजी घेणं, त्याची जपणूक करणं, स्वच्छतेची काळजी घेणं हे सगळी जबाबदारी आपली आहे. गावचं आहे म्हणून त्या ठिकाणी कोणी येऊन काही करावं हे असं होता कामा नये, एवढंच माझी यामागची भूमिका आहे. तर आपण सगळ्यांनी ग्रामस्थांनी विचार करावा. या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, यात्रा कमिटी असेल, या सगळ्यांनी विचार करून ही वाहनं कुठपर्यंत आपल्याला न्यायला पाहिजेत. कारण त्या ठिकाणी दीपमाळीच्या बाजूनं ते वाहन जाताना, आता हा काय मी तिथं प्रत्यक्ष उपस्थित नाही, पण मला लोकप्रतिनिधींकडूनच हा व्हिडिओ आलेला आहे. तर मला एवढं वाईट वाटतं की मग लोकप्रतिनिधींनी याच्यावर निर्णय घेण्याची गरज आहे. आणि याच्यासोबत
ज्या सगळ्या आपल्या वास्तू आहेत त्याच्यावरती नजर ठेवणं, मग स्मशानभूमी असतील, दोन्ही इतर काही वास्तू असतील त्या वास्तूंचं जतन करणं, संवर्धन करणं, स्वच्छतेची काळजी घेणं ही सगळी आपली जबाबदारी आहे. गावात एंट्री करतानाच त्या ठिकाणी कचरा टाकायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे वरच्या बाजूची जी स्मशानभूमी आहे, तो जो काय साकव पूल आहे, तिथून थोडंसं पुढं आलं की त्या ठिकाणी लोक जाऊन कचरा टाकतायत आणि आदनमधनं तो कचरा पेटवला जातो. मग ग्रामपंचायतनं जे काय स्वच्छतेचं, आरोग्याचं जे काही बजेट आहे, सार्वजनिक स्वच्छतेचं बजेट आहे, ते कुठं जात आहे? मग हा कचरा कुठं एकवट करता येईल का? आणि तो सार्वजनिक जागेमध्ये करायला पाहिजे. ती वैयक्तिक जागा आहे. ती वैयक्तिक जागा असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी कचरा टाकताय आणि गावात एंट्री करतानाच आपल्याला सुरुवातच कचऱ्यापासून सुरू होते. तर हे गावाला भूषणावं नाही. त्याच्यामुळे वेळेच ग्रामपंचायतने याच्यावरती निर्णय घ्यावा. आणि मी मगाशी जो विषय मांडला की वाहनं कुठपर्यंत जायला पाहिजेत याचाही निर्णय यात्रा कमिटीनं आणि सरपंच बॉडी, सगळेच बॉडी म्हणजे 9च्या 9 सदस्यांनी बसून त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्या. आणि नाही घेतला तरी एक तर माझं एकट्याचं नुकसान नाही, परंतु या सार्वजनिक जागा आहेत, ही मंदिरं आहेत, त्या वास्तू आहेत, याचं जतन होणं हे आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि त्यामुळं शाळेचे नवीन इमारत आहे, त्या ठिकाणी मुलं बसत आहेत, काय तोडफोड करतायत का, काय कचरा टाकतायत का, ह्या मुलांना हटकणं हे सुद्धा आपलं सगळ्याचं काम आहे. कारण ही सगळी इमारती, ह्या सगळ्या इमारतीची स्वच्छता राहिली पाहिजे आणि डागडुजी पण झाली पाहिजे. या दृष्टीनं मी या व्हिडिओच्या मध्ये आपल्याला आव्हान करतो आहे, आपण निश्चित याची काळजी कराल आणि इथून पुढच्या काळामध्ये तरी त्याचा काही निर्णय लागेल असं मला वाटतंय. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.